नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम भगिनींनो, आज नरक चतुर्दशी तसंच लक्ष्मीपूजन. तुम्हा सगळ्या महाराष्ट्रातील माझ्या आवडत्या भगिनींना नरक चतुर्दशीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना खूप आनंदमयी जावो हीच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भगिनींनो, सगळ्यांना सांगते, माझे पूर्ण विचार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका आणि मगच तुमचं मत बनवा. तोपर्यंत डायरेक्ट ठरवू नका. मला काय बोलायचं पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, म्हणून पूर्ण व्हिडिओ ऐका, स्किप करू नका. मला काय मांडायचं आहे, आजचा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पहिली गोष्ट भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच जिल्ह्यामध्ये जेव्हा मला कमेंट मी व्हिडिओ टाकत असते, पोषण ट्रॅकरचे असो कुठलीही असो, आजचा माझा मुद्दा आहे आपल्या मानधनवाढीच्या संदर्भात किंवा आपल्याला वेतन हवं आहे या संदर्भातील आहे. पण तत्पूर्वी मला काय सांगायचं हे आधी ऐकून घ्या. तर बघा भगिनींनो, मला कमेंटच्या माध्यमातून मला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या भगिनींचं कामाचं स्वरूप किंवा कुठं काम चालू आहे कुठं बंद आहे ह्या पद्धतीनं मला कमेंटच्या माध्यमातून कळतं. किंवा मी जेव्हा कामाचे व्हिडिओ टाकते तेव्हा काही भगिनींचे निगेटिव्ह रिस्पॉन्स असतो, म्हणजे त्यांना असं वाटतं की ताई चुकीच्या पद्धतीने सांगतायत. तर भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात. तर त्याच्यातली पहिली बाजू असते कर्तव्याची आणि दुसरी बाजू असते हक्काची. तुम्हाला दोघंही बाजू मी समजावून सांगते. जर पटल्या तर मला तसं कमेंट करा, तसं म्हणा आणि माझा मुद्दाच तो आहे. उलट मला पूर्ण महाराष्ट्र एक करायचं आहे, माझ्या सगळ्या भगिनींना मला जागृत करायचं आहे. उलट आता आपल्याला लढायची गरज आहे, परंतु भगिनींनो त्यासाठी प्रोसेस असते, आपल्याला त्या प्रोसेसने जावं लागणार आहे. आता बऱ्याचशा भगिनी, मी अपडेटचा व्हिडिओ टाकला 19.7.1चा, तर आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या अशा पण कमेंट्स आल्या की ताई तुम्ही हे काम बंदच करणार नाही तर मग आपलं कसं काही सक्सेस होईल. भगिनींनो लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीला काहीतरी कायदेशीर पद्धतीने जर तुम्ही कुठलंही काम केलं तर ते काम तुमचं सक्सेस होतं किंवा तुम्ही ज्यासाठी मागणी करतायत. मुळात म्हणजे आपण अंगणवाडी सेविका आहोत, मदतनीस आहोत, मिनी अंगणवाडी सेविका आहोत. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला वेतन श्रेणी हवी किंवा आपल्याला भरघोस मानधन हवं. आपल्या ह्या मुख्य मागण्या आहेत. किंवा आपल्याला मोबाईल चांगला मिळावा. आता मोबाईलच्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, कारण मोबाईल आपल्याला मिळणारच आहेत. तसं तुम्ही यूट्यूबला पाहिलं असेल, टी व्हीला बातमीला पाहिलं असेल, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. पण मेन गोष्ट आपली कुठली आहे की आपल्याला वेतन श्रेणी हवी. कारण आपण जवळजवळ 48 वर्षापासून आपल्या बऱ्याचशा भगिनी काम करतात. आज जरी आपण उद्यामध्ये काही लागले असतील, परंतु काही भगिनींना 48 वर्ष देखील झाले. एवढी आपली योजना जुनी आहे. तर आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, मला देखील पटतंय. मी पण एक सेविका आहे, मला नाही वाटणार का आपल्याला आपल्या मागण्या मिळाव्यात. तर भगिनींनो, ऑफकोर्स आपल्याला ते मिळायलाच पाहिजे. पण लक्षात ठेवा की त्यासाठी आपल्या युनियनने जी कायदेशीर मार्गाने आपल्याला 28 नोव्हेंबर ही मागणी शासनापुढे ठेवलेली आहे. मग आपण 28 तारखेची वाट बघूया. आपण घाई का करतोय? आपल्या बऱ्याचशा भगिनींनी पोषण ट्रॅकवर काम बंद केलेलं आहे, कोण म्हणतं रजिस्टरवर काम बंद केलेलं आहे. भगिनींनो, जोपर्यंत आपल्याला आपली युनियन अधिकृतरित्या संप जाहीर करत नाही तोपर्यंत आपण कुठलंही काम बंद करायचं नाही. का? आपण ज्यासाठी लढतो आहोत, ज्या मानधनासाठी किंवा ज्या वेतनसाठी आपण जे काम करतो त्याच्यासाठीच आपण लढतोय ना. मग ते काम आपलं टिकणं महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण मानधनावर काम करतोय, त्याच्यामुळे आपण परमनंट नाहीत. भगिनींनो, मी तुम्हाला कुठलीही चुकीची गोष्ट सांगणार नाही. इतर यूट्यूबवर तुम्हाला भडकवत असतील तर त्यांच्या मागे लागू नका. जे योग्य आहे तेच पुष्पावती मोरे किंवा ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं. चुकीची दिशावर भडकटू नका. मला देखील ज्यावेळेस आपलं सगळ्यांचं काम आहे 28 तारखेला ज्यावेळेस आपल्यासमोर प्रस्ताव येईल किंवा 28 तारखेला किंवा 29 नोव्हेंबर समजून घ्या की आपल्याला काहीतरी समजेल. आणि ज्यावेळेस आपलं समाधान झालेलं नसेल त्या मात्र मी आत्ताच सांगते की अख्खा महाराष्ट्र आपण एकाच दिशेने राहू. त्यावेळेस पुष्पावती मोरे देखील तुमच्या सोबतच आहे. किंबहुना मी दररोज व्हिडिओ टाकून आढावा घेणार आहे की आपण किती एकसाथ आहोत, आपण किती एकजूट झालो. मुळात आपण सगळ्यांनी एकजूट होण्याची वेळ आलेली आहे. बघा, विचार करून घ्या, आशा वर्करांचा संप झाल्यानंतर त्यांच्यातली एकजूट बघा, त्यांची युनियनकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा. त्यांनी मागे घेतलं नाही, परंतु माझं युनियनला देखील आजच्या वेळेच्या माध्यमातून आव्हान असेल, ज्या पद्धतीने मागे 1,500 आणि 1000वर आपल्याला समाधानी केलं नाही, मागे घेतला संप. अशा पद्धतीने जर परत सेविकांची फसवणूक होत असेल तर मात्र हे चुकीचं आहे. तेव्हा मात्र सगळ्या सेविकांनी एकजूट होऊन ह्या गोष्टीचा प्रतिकार करण्याची पण तयारी ठेवा, तरच आपल्या मागण्या ह्या मान्य होतील. आपण पण लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत आणि आपण लोकशाहीच्या मार्गाने अगदी कायदेशीररित्या जर लढलो तर आपल्याला आपले हक्क मिळणारच.
तो आपला हक्कच आहे, पण तो घेण्यासाठी जर आपण चुकीच्या ट्रॅकने चुकीच्या दिशेने जात असू हे मात्र होत असेल तर मला शांत बसवलं जाणार नाही. म्हणूनच मी आजचा व्हिडिओ केला आणि तुम्हाला सांगण्याचं काम केलं. भगिनींनो, सध्या तर आपल्या सुट्ट्या चालू आहेत दिवाळीच्या, मी एवढ्या सुट्ट्या जाऊ द्या, त्याच्यानंतर आपलं जे काम आहे ते काम करा, काम बंद करू नका. जोपर्यंत तुम्हाला कायदेशीररित्या सांगितलं जात नाही भगिनींनो, आपला संप होत नाही तोपर्यंत कृपा करून मी सगळ्यांना हात जोडून सांगते की कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका, कारण तो आपला कर्तव्याचा भाग आहे. जर तुम्ही कर्तव्य व्यवस्थित कराल तर तुम्ही हक्क मागू शकता, पण जिथे तुमचं कर्तव्य योग्य नसेल तिथं मात्र तुम्ही हक्क मागू शकत नाही. म्हणून नाण्याच्या दोन बाजू असतात, दोघही बाजू बघा, एकाच बाजूने बघू नका. आणि तुम्हाला तो कोण चुकीची दिशा देत असेल त्याच्या मागे देखील लागू नका. आणि मी तुमची भगिनी आहे, मला देखील वाटतं माझं पण मानधन वाढावं, मला पण वेतन श्रेणी लागू हवी. म्हणून भगिनींनो, आपण त्याच गोष्टीवर बघा. आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या या विचारांनंतर मी जे तुम्हाला मांडलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमचे विचार काय आहेत, तुम्हाला काय वाटतं हे मात्र नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि जसजसं आपलं कामाचं स्वरूप राहील त्या पद्धतीने माझे व्हिडिओ परत येतील एवढंच सांगेल. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा याच्यावर देखील व्हिडिओ असेल तेव्हा मात्र तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्याल, ही पण मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. धन्यवाद.